नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनोले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झाली आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा सर। धन्यवाद सर, परिचय द्या तुमचा। मी उदय रुकमुडे, माझं गाव प्रॉपर खांबी, पिंपळगाव, तालुका अर्जुनी, मोरगाव, जिल्हा गोंदिया। हे आमचे मोठे वडील प्रतापजी पाटील रुकमुडे, हे माझे वडील आणि ह्या जोडीचे ड्रायव्हर सुभाष पाटील रुकमुडे, आणि हे माझे काकाचे बैलांची रात्रंदिवस सेवा करतात कैलास पाटील रुकमुडे। हा माझा भाऊ, हा एक माझा भाऊ, हा माझा भाचा, माझे भाऊजी, आणि हा सगळा आमचा गट, हा यमभाऊ। तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? आजच्या जोडीबद्दल हा विजय फक्त एकट्याचा नसून आमच्या टीमनं आतापर्यंत घेतलेली जी मेहनत होती, आमचा एक खेळ पडला होता मागे कुंभारीला, त्याच्यामुळे आमचे बैल त्या ठिकाणी हरले होते। आम्ही पुन्हा जिद्दीला लागलो आणि पुन्हा आमच्या जोडीने या ठिकाणी विजय करून दाखवला, आणि आज बैलांना गुलाल लागला, आमच्या पार्टीला गुलाल लागला, याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आम्हाला कोणतीच नाही। तर सर, आजच्या जोडी मागे किती मेहनत घेतली होती? तर मित्रांनो, कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही? फक्त तुमचे 2 मिनिट घेणार आहे, अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे। बघा, हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहात, तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, लवकर सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, आपल्या युट्यूब चॅनलवरती 50,000 म्हणजे 50K सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत, ते तुमचा पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते। पहिलं बक्षीस 1000 रुपये, दुसरं 800 रुपये, तिसरं 500 रुपये, हे 3 बक्षीस आहेत, आणि 3 पेक्षा आणखी 10 एक्स्ट्रा बक्षीस आहेत। या 10 एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते। 10 बक्षीस, हे 3 बक्षीस मिळणार, पण या जे 10 बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात। म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की ही जी अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकू नये, जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाले तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले। म्हणून आताच सांगतो, 3 आणि 10 एकूण 13 बक्षीस, 13 बक्षीस आहेत, एकूण 13 बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात। म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा। तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा। 50K 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत। 50,000 सबस्क्रायबर व्हायला काही वेळ लागत नाही, तुमचा एक सबस्क्राईब 50,000 सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते। म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते, म्हणून लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा व्हिडिओ आता मागील 2 आमचा मागे जून 14 जूनला खेळ झाला होता कुंभारीला, त्याच्या आधी आम्ही 6 महिन्यापासून त्या बैलांकडे मेहनत घेतली होती, आणि खेळ पडल्यापासून आम्ही दुप्पट जिद्दीने त्या बैलांची मेहनत घेतली, आणि आज आमच्या बैलांनी आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ आणून दिलं। तुमची जे सेवा करणारी म्हणजे बैलांची टीम आहे त्याबद्दल काय सांगाल? आमची सेवा करणारी टीम म्हणजे माझे काका प्रमुख आधारस्तंभ, बाकी हे आहेत राजू, आमचे अरुण काकाजी, आमचे भास्करजी पाटील कापगते, पिंटू, हे रे त्या सर्वांची मेहनत आहे बैलांच्या मागे। कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता मग? आम्ही यावर्षी कनाळगावला नेले, कुंभारीला पण नेले, आणि आमचा सगळ्यात आवडता पट मसली त्या ठिकाणी पण आणलो, आणि त्या ठिकाणी आम्हाला विजय मिळाला। एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते? काय सुधारणा म्हणजे आता आपण जे बघतो की लोक बैलांची मेहनत करून बैल पटात आणतात, आणि या ठिकाणी जे लोक गोंधळ घालतात पटप्रेमी, तर त्यांनी कृपया शांतपणे पटाचा आस्वाद घ्यावा, म्हणजे दुसऱ्याच्या जोडीचं नुकसान होऊ नये। सर, आपल्याला आता शंकरपटासाठी म्हणजे नवीन बैल घेण्यासाठी म्हणजे काय काय बघावे लागते? नवीन बैल घेण्यासाठी ते बघा, आपण नवीन बैल तर बघूनच घेतो, पण ती एक नशिबाची गोष्ट आहे। ज्याच्या नशिबाला जे लागलं ते त्याला मिळालं, नशिबाच्या पेक्षा मोठं काही नाही। कोणकोणत्या शंकरपटामध्ये म्हणजे तुमची जोडी विजय झालेली आहे? आमच्याकडे शेकंदाचे पट लागतात प्रत्येक गावी, 5 किलोमीटर 10 किलोमीटरला। कर्नाळगावला पण होडीचा पट लागते, आणि बाकी ठिकाणी शेकंदाचे शंकरपट लागतात। आमच्याकडे दुसरी जोडी होती ती कर्नाळगावला विजयी झालेली आहे, गंगा त्या बैलाचं नाव आहे, आणि यांचं तो बैल आहे। तर आज जे प्रेक्षक बघायला आले होते शंकरपटामध्ये त्यांना काय सांगाल? तेच
की पठाचा आस्वाद घेताना दुसऱ्याचं बैलजोडा मालकाचं नुकसान होऊ नये त्याची काळजी घ्यावी आणि पठाचा जेवढा आनंद त्यांना लुटायचा आहे तेवढा लुटावा. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. बोलता तुम्ही सर, परिचय द्या, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुभाष गोविंदा रुक्मुळे, राहणार खांबे, तहसील अर्जुनी, जिल्हा गोंदिया. म्हणजे कधीपासून शंकरपटाचा छंद आहे तुम्हाला? हा छंद जवळपास मला 20 वर्षाचा होतो तेव्हापासून आहे. आज माझी 64 वर्ष चालू आहे. 64 चालू आहे मला. तर आजची जोडी हाकलताना काय अनुभव होतो? आजची जोडी हाकलताना काय अनुभव नाही. मागे होतो थोडा मी, त्यांचे बैल कमी होत आले आणि माझे बैल तसेच चालले, त्याच्यामुळे मी त्याला पकडून एक शेकड्यानं मारलो. जे नवीन मुलं आहेत त्यांना शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे ड्रायव्हर बनायचं आहे, त्यांना काय मार्गदर्शन करा? त्यांना मार्गदर्शन, ड्रायव्हर बनावची त्याच्यात हिंमत पाहिजे आणि जुन्या ड्रायव्हरची ऐकून घेतलं पाहिजे, तरच तो ड्रायव्हर होईल. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण तेथपर्यंत हे बैल आहे, तो विचार कर. तेथपर्यंत ड्रायव्हर रिटायरमेंट होणार नाही. हे बैल आहेत, दुसऱ्या बैलाची जिम्मेदारी घेणार नाही. सर, म्हणजे बैल आहेत तेव्हा बैलांच्या मागे किती मेहनत करत असता? बैलांच्या मागे मेहनत माझा भाऊ काढते छोटा आला, मी मेहनत करत नाही. आणखी काय सांगाल आजच्या पटाविषयी? आजच्या पटाविषयी तोच की जे समोर लोक राहतात त्यांनी थोडा मागे होऊन लोकांच्या बैलाला त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे, बस दुसरा काही नको. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरुनरे तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. आज मसली शंकरपटामध्ये हे सर या टीमची जोडी विजय झाली आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर, परिचय द्या तुमचा. माझं नाव प्रफुल्ल रायबंजी बकाल, राहणार खापरी, नागपूर. मला हा छंद म्हणजे माझ्या वडिला आजोबापासूनच आहे. तर आता म्हणजे 2-3 वर्ष झाले मी एक बैल घेतलेला होता, म्हणजे असंच म्हणजे बैलाची खूप आवड आहे मला. तर मी म्हणजे स्वतःचा एक बैल घेतला, त्याच्यानंतर माझ्या घरचा एक बैल निघाला. आता अशी जोडी बनवली मी स्वतःच. अगोदर आपण नादान नाही, असंच मुलाची एक टीम बनवली ना, त्या आम्ही म्हणजे ग्रुपला नाव दिलं होतं शिव ग्रुप खापरी. त्यानंतर माझा पहिला खेळ झाला कुंभारीला. पहिला खेळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये माझा पराभव झाला. त्यानंतर मी मछलीपटामध्येच विजय झालेलो. मग त्याच्यानंतर पुन्हा माझ्या लालू बैल शिव म्हणतात त्याला, तो 2 वर्ष अगोदर मछलीपटामध्येच विजय झाला. त्याच्यानंतर पुन्हा त्या दिवशी आता 8 दिवसा अगोदर पुन्हा खापरी विरुद्ध सोनेगाव तिथे पण विजय झालेला. आणि माझे टोटल म्हणजे असे प्रत्येक पटामध्ये मी बैल नेत असतो, प्रत्येक पटामध्ये. आणि कसं आहे, माझे जे पूर्ण टोटल खेळ आतापर्यंत 15 झाले, त्याच्यामधून मी 3 खेळ हारलेला आहे. तर ऐन तरुण वयामध्ये हा म्हणजे शंकरपटाचा छंद कसा लागला? तर मला अगोदरपासूनच बैलाचे खूप हे आहे प्रेम बैलावरती. मला खूपच आवडतो बैल, मला दुसरा कोणताच शौक नाही आहे. आणि दुसऱ्याच्या बैलावरती कधी मी पैसे वगैरे खेळत नाही, स्वतःचाच बैल बघायचा आणि स्वतःच वरच हे करायचं. आणि मी माझ्या टीमचा म्हणजे मेन हे आहे. आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? आजची जोडी हे आमचा एकच ग्रुप आहे. जेव्हा पट इकडे बंद असते तेव्हा सेकंड चालू असते, सेकंडवरती माझे बैल यांच्याकडे असते. तर सेकंडचं तितकं मला इंटरेस्ट नाही आहे. तर माझे जेव्हा पण बैल राहते आम्ही एकत्रच राहते पूर्ण बैल. इथून मसलीनंतर गेल्यानंतर त्यांच्याकडेच असते माझे बैल, आणि ते बैल पण माझ्याकडे असते. तर बैलांची म्हणजे सेवा कशा पद्धतीने करत असता? सेवा काही नाही, आपलं सेवा म्हणजे आता अशी आहे का त्यांचे बिलकुल मुलांसारखं हे करावं लागते आपल्याला, पालन पोषण त्यांचं. खाण्यामध्ये त्यांना बस गेहूं, तुवर चुन्नी हेच देत असतो आणि दूध. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.